कुंभोजमध्ये 26 डिसेंबर 2025 रोजी कुंभोजमधल्या आम्ही शिवभक्तांनी शिवस्मारकासाठी जागा आरक्षित करण्यासाठी ती जागेवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजित जो काय शिवस्मारक होणार त्या आराखड्याचा डिजिटल बोर्ड लावला होता. तर तेथील इमाम मुजावर व झाकीर मुजावर या दोघांनी तो बोर्ड रात्रीत तो काढून टाकला व फाडून टाकला. त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी विचारणा केल्यानंतर तो बोर्ड परत काढलेलं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर त्यांना आम्ही पनिशमेंट म्हणून तिथं त्या ठिकाणीच बोर्ड लावायला त्यांना सांगितलं. थोड्या वेळानं त्यांचा मुलगा तिथे येतोय आणि तो मुलगा तिथं आल्यानंतर आमच्या 400 ते 500 युवकांच्या समोर म्हणतोय की ह्याची काय माफी मागायची, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल बोर्डकडे पाहून त्याची काय माफी मागायची सर्वांसमोर त्याने शब्द हे केला उच्चारले. या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की हे काम या दोघांचं नाही, याच्या पाठीमध्ये काहीतरी मोठं षडयंत्र असू शकते. या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना या आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे, काहीतरी षडयंत्र सुरू आहे. आणि हा प्रकार काय हा पहिल्यांदा घडलेला नाही आहे. केरळमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती आणि महाराष्ट्रात बरेच ठिकाणी अशा गोष्टी घडायला लागल्यात. त्या अनुषंगाने कालच सकल हिंदू समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पूर्णपणे जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार होतं, चक्काजाम आंदोलन होणार होतं. पण प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे आंदोलन पोस्टपोन केले व पुढे ढकलले. तरी माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे वारंवार जे प्रकार घडत आहेत याला कुठेतरी आपण आडकाठी करायला पाहिजे, यांच्यावर कुठेतरी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. अन्यथा अखंड महाराष्ट्रातील हिंदू समाज हा रस्त्यावर उतरेल याची नोंद या प्रशासनाने घ्यायला पाहिजे. धन्यवाद.